नमस्कार, गुड मॉर्निंग. टीव्ही मध्ये तुम्हाला पूरम दिसते. आपण केरळमध्ये गेलेलो खास पूरम साठी. तोच व्हिडिओ बघतायत आपल्या घरामध्ये. आणि किचन मध्ये उमा आहे आणि उमाची आई पण आहे. बरे आहेत ना? काल पापलेट कोळंबी सर्व खाल्ला. आज उपास आहे. आज संकष्टी आहे. बरे आहेत ना? बोला मी बरी आहे. बोला मी बरी आहे. मी बरी आहे. तुम्ही कसे आहेत? ठीक आहे. नाही बोला, बोला तुम्ही कसे आहेत? मैं ठीक हो ना. नाही, मराठीमध्ये बोला. मी बरी आहे. तुम्ही कसे नाही, आहे? मी बरी आहे. मी बरी आहे. तुम्ही कसे आहेत? मी बरी आहे ना. बापरे. अरे तुम्ही कशी तुम्ही कसे आहे? तर मंडळी कसे आहेत ते नक्की कमेंट करून सांगा. बापरे. हा, आणि या बाजूला बघा पुरणपोळी. इकडे बघताय तुम्ही प्रणित कोळी आणि इथे बघताय तुम्ही पुरणपोळी. कशी आहे? अड्डीपोळी ना? अड्डीपोळी. अड्डीपोळी म्हणजे पुरणपोळी नाही, म्हणजे अड्डीपोळी म्हणजे काय? सुपर. हा, सुपर, एकदम भारी. आणि तीच पुरणपोळी गरम गरम करताना दिसते. म्हणजे आज नाश्त्यामध्ये पुरणपोळी देणार आहे. मुत्तशन आमच्या आंघोलीला गेलेत. इकडे बघा अनाया झोपलेले आहे. आता उठवलं तर भडकेल बघा. अनाया, ए अनाया, अनाया. फार्म हाऊसचं प्लॅनिंग आहे ना आज आपला? पूल मध्ये जायचंय ना तुला स्विमिंग करायला? चल, एकदम भारी आहे ना स्विमिंग पूल. फोटो दाखवलेत ना तुला? बघ किती वाजले. 10ला 10 मिनिटं आहेत. चल उठ, लेट होईल नाही तर मजा नाही येणार पूल मध्ये. उमा, तर काय प्लॅनिंग आहे आजचा? प्लॅनिंग म्हणजे कसं, आपण अनायाच्या बर्थडेला कर्जतला एक महालक्ष्मी फार्म हाऊस मध्ये गेलेलो बघ. त्यांचंच एक फार्म हाऊस पनवेल मध्ये पण आहे. तिथे आपण जाणार आहे. म्हणजे एक रिफ्रेशमेंट साठी, कारण मम्मी पप्पा कसं बाहेर पडत नाही, तर त्यांना एंटरटेन करण्यासाठी, म्हणजे त्यांना फिरवण्याचं काम. बरोबर बरोबर. आपण जाऊया तिकडे, एक वन डे स्पेंड करूया आणि येऊया. म्हणजे आज आमचा प्लॅनिंग होता की कोळंबी वगैरे मासली वगैरे घेऊन तिथे बनवायचा. पण आपला आज संकष्टी असल्यामुळे आपण तिकडनंच काहीतरी ऑर्डर करणार आहोत, आहे ना? पण तुम्ही त्या फार्म हाऊसला जाताय इन फ्युचर, तर तुम्ही तुमची मासली किंवा जे काही जेवणाचा पदार्थ आहे ते कॅरी करू शकता. इकडे उमाचे बाबा पण आलेले आहेत. नमस्कार. आंघोळ करणार ना? स्विमिंग करणार ना पूलमध्ये? उडी मारणार की नाही? नक्की. हा, तिकडे नदीमध्ये उड्या मारताय ना, आज आपण पूलमध्ये मारूया. आणि नाश्त्यामध्ये आलेली आहे पुरणपोळी आणि दूध. चला खाऊया, मग रेडी झाल्यावरती भेटूया. किचन मध्ये एवढी सजून नटून असते. रेडी आहे विचारते, बाकी काम कोण करणार? तुझा फेवरेट पिक्चर आहे ना रेडी? चला, नाश्ता वगैरे झालाय, सर्व रेडी झालेत. फक्त उमाच रेडी नाही झाली. पारच चढलेला आहे. उमाचा राग रेडी नाही झालाय. राग रेडी आहे. चार्जर घेतलं. चल चल. बसलोय आता गाडीमध्ये. गुगल मॅप लावलाय आम्ही आणि काहीतरी 22 किलोमीटर दाखवते ना उमा बेलापूर वरनं. तर तिथं पोहोचल्यावरती तुम्हाला लँडमार्क किंवा टर्न एखादी ते पण दाखवायचा प्रयत्न करतो. बसलो ना सर्व? चला, कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी पोहोचलोय आम्ही मोरब्यामध्ये. जर तुम्ही इकडे येताय तर रॉक विला फार्म हाऊस, म्हणजे खांदा कॉलनीवरनं सुकापूरवरचा सर्कल माथेरान रोड पकडून सरळ सरळ आलो आम्ही. मध्येच एक टर्न लागते. आणि रोड बद्दल सांगायचं झालं तर रोड एकदम चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मस्त इथपर्यंत आपण हार्डली 30 ते 40 मिनिटांमध्ये बेलापूरवरनं आलोय. आणि सुरुवातीलाच बघा काय बघायला भेटतंय तुम्हाला. काय बोलतात याला? सिंगापूरचा मरलायन ना? हा, मरलायन म्हणजे मादा लायन आणि पापा लायन म्हणजे दुसरा लायन ना. म्हणजे सिंगापूरमध्ये गेलात तुम्ही 2 लायन बघायला भेटतात हे. हा, आणि ही बघा लायनची मुलगी. बहुतेक याच्यातनं पाणी पण येत असेल ना सिंगापूर सारखा. एक सिंगापूरचा फील घ्यायचा असेल तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता. बघा, तर चालू करायला सांगते थांब. आणि प्रॉपर्टी बघा, फार्म हाऊस बघा. बापरे, पूल बघ उमा, मस्त आहे ना? हा, ब्ल्यू कलरचा पाणी, नीला नीला. डीप सी मध्ये डायव्हिंग करायचं असेल चिल्ड्रनसाठी तिकडे आहे आणि मोठ्यांसाठी इकडे आहे बघा. आणि हा बघा 1 BHK आहे ना? हा, 1 BHK. उघड. हा रूम आहे
बाथरूम वगैरे सर्व आहे ना आतमध्ये, टॉयलेट बाथरूम सर्व आहे. आणि हा हॉल बघा मस्त, बापरे, बसायला एकदम सोफा वगैरे, टीव्ही वगैरे पण आहे, कॅरम पण खेळू शकता, गाद्या पण आहेत झोपायला. आणि हे बघा स्वच्छ टॉयलेट बाथरूम आहे मस्त. पण प्लॅन करू शकता, आपल्या पनवेलच्या एकदम जवळच आहे ना, फॅमिली सोबत येऊ शकता ना. किती पण मोठा ग्रुप असू दे तुमचा, 10 जणांचा असू दे, 15 जणांचा असू दे, आरामात येऊन इथे स्टे करू शकता मस्त एकदम. आणि बेड पण खूप मस्त आहे. अरे, आणि 1 BHK सोबत आणखी एक रूम तुम्हाला इथे बघायला भेटतंय बघा. 2 जण येत आहे तरी पण तुम्ही इकडे येऊ शकता. मस्त एकदम रूम बनवलाय, एअर कंडिशनर रूम आहे. आणि तो घर दाखवला 1 BHK, तो पण मस्त एअर कंडिशन होता. आणि बघा टॉयलेट बाथरूम पण स्वच्छ आहेत, गिझर सोबत, 24 तास गरम पाण्यासोबत. आणि प्रत्येक रूम मधनं आपल्याला पूलचा व्ह्यू भेटतोय. हे बघा या बाजूला कौशल पाटील आहे. किती लोक राहू शकतात एका टायमाला? मला 25 पोरं, 25-30 पोरं आरामात राहू शकतात ना. आणि फुल एन्जॉय करू शकता तुम्ही पूल मध्ये. आणि जर तुम्ही घराच्या मंडळी सोबत येत आहे, फॅमिली सोबत येत आहे आणि काय बनवायची इच्छा असेल तर त्यासाठी पण किचन वगैरे पण आहे बघा. सर्व काही फॅसिलिटी आहे, गॅस आहे. आणि भांडी वगैरे पण काय आणायची गरज नाही. जे काही तुमचा कांदा तेल वगैरे आहे ते आणा. हे बघा इथे साखर पण आहे, बाकी मसाले पण आहेत, तेल पण आहे. फक्त कांदा जे काय आपला मटेरियल आहे ते आणा आणि जेवण बनवू शकता तुम्ही. एक नंबर टाइम. चल आणि खाली जाऊ, चल खाली आतमध्ये चल. 1 2 3. हे बघा सासरे बघा फुल एन्जॉय करतायत आपले. मस्त मस्त. मम्मी आ जाओ. आणि बघ वॉटरफॉल, हे वॉटरफॉल मध्ये ये. आता पापा लायन तर आहेत, आता मम्मा लायन पण आली बघा. हो, केसांचा कलर जाणार आहे आता. उतर. मी सनस्क्रीन नाही लावलं. नको लावू, उतर. वेट मी सनस्क्रीन लावतो. हे तो मो खराब होईल का? काय बोलताय? वाचन करून ये सांगतायत मम्मा. आणि हा जो सिंगापूरचा फील येतोय तो अलगच फील आहे. सिंगापूरच्या बाजूला जो तलाव आहे तिथेच असा मजा येते ना. आणि हे बघा कुठे गेले. मारुडी. आतमध्ये जाऊन तू बाहुबलीवाली भाषा बोलू शकतेस. बोलू शकते. हा, बोल. कुठल्या भाषा आहे? हा 3 हा 4. मी तुला काहीतरी बोलते. हा तू ये कर. हा मी ओळखतो. कुठे गेला तू प्रणित, कुठे गेलेला तू? समजला. हा आता तू बोल. मुक्तसिंगची स्विमिंग बघा एक नंबर भारी.
मम्मी आव ना, अरे आव. आता मम्मा डाईव्ह करेल. मम्मा डाईव्ह. फक्त उडी तर मार, उतरू नको उडी मार, उडी मार, मार उडी मार. 2, 3. हा, बकेट लिस्ट मधला एक ऍडव्हेंचर पूर्ण झाला तिथं. एवढ्या जवळून उडी मारायचं. आता खाली जायला मम्मा. 1, 2, 3. कॅमेरा तर मारू दे. आता वानाया उडी मारणार बघा, मम्मा पेक्षा जास्त उंच. नाक सोड, नाकात पाणी नाही जात कधी. सोड, मार मार, नाक नको पकडू, मार. हा, चल खाली जा. 1, 2, 3. मम्मा हा उडी मार. मुत्तशन आमचे बघा सायकल चालवतात. सायकल चला रे, सायकल. आता कॉम्पिटिशन होणार आहे प्रणीत आणि अच्छनचा. चला 1, 2, 3. चला फटाफट फटाफट फटाफट. डॅडू, तू डॅडू बोल. अच्छा 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 अच्छा. कौन है? अरे यार, डैडी जीत गया, डैडी जीत गया, डैडी जीत गया. तू नहीं जीता. प्रणीत, वेरी बैड, वेरी बैड. हाँ, डैडी जीता, डैडी. हार गया मैं. हार गया क्या प्रणीत? अर्धा एज है तू और तू हार गया. वेरी बैड, वेरी बैड. मैं बाजीगर बनना चाहता था इसलिए हार गया. मंडळी स्विमिंग वगैरे करून बाहेर पडलोय आणि इथे बघा आपल्या जेवणाची ऑर्डर आपले मित्र घेऊन आलाय. काय रे तुझं नाव? अंशू. आणि हॉटेलचं नाव काय? आय गाव देवी हॉटेलवरनं घेऊन आलाय. म्हणजे आपली तयारी होती मासली वगैरे बनवायची, कारण इकडे शेगडी वगैरे आहे, पण आज संकष्टी असल्यामुळे आपण नाही करत ना. आणि उमा नेहमी उपास ठेवत असते संकष्टीचा, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे नाही ठेवता येत ना. पण बघताय इकडे बाकी सर्व जे काही पाहिजे तुम्हाला प्लेट्स वगैरे ते सर्व इथे भेटतात. आणि पाण्याचा पण इंतजाम मस्त ॲक्वागार्डनी होत असते तुमचा. चला इथे बसलेत सासरे. ओ मजा आली ना? फुल एन्जॉय केला ना? हा, उमा पण खुश झाली तुम्हाला स्विमिंग वगैरे बघताना. हा, फर्स्ट टाइम होता स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करायचा. पण आधी खूप केलंय ना? नदी पे बहुत नया उड़ी मारा, नदी पे बहुत हम लोग स्विमिंग किया. स्विमिंग पूल में पहली बार. स्विमिंग पूल में ऐसा ये फार्म हाउस कैसा लगा? पूरा प्रॉपर्टी अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. बहुत पैसा अच्छा है, वसूल है ना? बढ़िया बढ़िया बढ़िया. पैसा वसूल. फॅमिली के साथ आ सकते और एन्जॉय कर सकते. मम्मी तुम्हाला पण आवडलं ना? सर्व एकदम खुश आहेत. आणि आता जेवण पण आलंय आणि जेवणामध्ये बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा आलू काय पनीर मटरची भाजी आहे. आणि हे काय आणि दाल आहे. दाल याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये भात आहे. म्हणजे जसं तुम्हाला किचन दाखवलं तिथे पण बनवू शकता, किंवा इकडे जो केअरटेकर आहे त्याला सांगून हॉटेलमधनं पण मागवू शकता. चॉईस इज युअर्स. आणि बहुतेक भाकरी पण आहे आपल्याकडे. चला आता पूलमधनं आल्यावर स्विमिंग करणं आल्यावर जाम भूक लागते. भूक लागली काय मुत्तशन? हा, मला सर्वात जास्त भूक लागली असेल. बसून बसून जाम मेहनत की उन्होंने. आने का ना पूल में? जाऊ दे चला. हा, घरगुती जेवण आहे. हा, आणि आपल्या मित्राने आपल्याला घरगुती जेवण पाठवलंय बघा. मस्त मस्त आहे. आणायला तर खूप जास्त आवडलंय. भाकरी खायची इच्छा असेल ना तुमची तर आमच्या इकडे येऊन राहा, तुम्हाला रोज भाकरी भेटेल. कोणाला ऐकू येते काय? ऐकू येते ना? हा, रोज भाकरी भेटेल. तर या मंडळी सर्वांनी जेवायला. आता मस्त दाल भात, सर्व काही मस्त आहे ना. तर या नक्की या फार्म हाऊसला, आवडेल तुम्हाला. चला जेवूया नंतर भेटूया.
चला झालं ना जेवण वगैरे एन्जॉय केलं ना फुल फुल एन्जॉय केला. जर तुम्हालाही आपल्या फॅमिली सोबत असं एन्जॉय करायचं असेल पूल मध्ये आणि या नेचरचा मजा घ्यायचा असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. बघा अनाया फुल धमाल ना. अनाया तर पूल मधनं निघतच नव्हती. तर लास्ट टाइम आपल्याला जरा काय ताप आलेला ना तुला म्हणून लवकर काढलं तिला. आणि हे बघा किती स्पेस आहे. आपल्या मित्रांसोबत येत आहे कुठे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. बॅडमिंटन काय हा. बॅट बॉल वगैरे काय घेऊन आले का तुम्ही खेळू पण शकता. आणि इंडोर गेम्स पण आहेत आतमध्ये. कॅरम वगैरे भरपूर सारे आहेत आणि सर्व काही फॅसिलिटीज आहेत. आणि जेवण नसेल बनवायचं तर जसं आम्ही जेवण ऑर्डर केला घरगुती तसा पण तुम्ही जेवण ऑर्डर करू शकता. आणि इथे पॅकेज पण भेटतो एक नाश्ता जेवण दुपारचा सांजचा नाश्ता जेवण असं काहीतरी. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बुकिंगसाठी त्यांना विचारा काय डील देतात ते किती जणांचं काय ते सर्व. आणि बाकीची माहिती पूर्ण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बरोबर रोड टचच आहे काय टेन्शन नाही. आणि बघा आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत तर रात्रीचा एकदम क्लायमेट थंडगार असतो. आणि पूलच्या बाजूला पण थंडी वाटली ना उमा सर्वांना. हा सर्वांना आवडला फक्त आमच्या अमुमाला नाही आवडला. फक्त नाही आवडला. हा आवडला ना. आणि भाकरी पण भारी होती ना उमा. भाकरी आणि जेवण तर खूप भारी होतं. थँक्यू सो मच. म्हणजे घरी जेवल्यासारखं वाटलं मला. एकदम मस्त वाटलं. चालेल. तर कसा वाटला मंडळी आजचा व्हिडिओ. आपल्या मुत्तशांनी उमानी अनायानी एन्जॉय केला. पूलमध्ये एन्जॉय केला ते कसा वाटला. आणि हा फार्म हाऊस कसा वाटला रॉक विला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा. आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा कारण खूप एक्साइटिंग होणार आहे आता येणारे व्हिडिओज. टिल देन टेक केअर बाय बाय.